गोलमाले। गोलमाल लिखा है, स्पेलिंग पढ़ना, इंटरव्यू लोगे? स्पेलिंग पढ़ना। स्वागत करता हूँ और बहुत बहुत धन्यवाद व्यक्त करता हूँ। विद्यार्थ्यांना जे शिक्षक घेऊन आलेले आहेत त्या व्हेरी गुड बेटा। फिजिकल टीचर प्लीज करेंगे लाइन के पीछे महाराष्ट्र दिनाचा मराठी दिनाचा हो. छोट्या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये फुगे दिलेले आहेत, पाहूया। आहे काय सांग? मी डॉक्टर जितेंद्र लिमकर, शारीरिक शिक्षण शिक्षक एम पश्चिम विभाग। आज एम पश्चिम विभागातील वार्षिक क्रीडा स्पर्धा या टिळकनगरच्या मैदानावर संपन्न होत आहेत। या मैदानावर चेंबूरमधील आणि कुर्ला येथील एकूण 45 शाळांच्या विद्यार्थ्या 432 विद्यार्थ्यांनी यात भाग घेतलेला आहे आणि टोटल 2196 विद्यार्थ्यांमधून हे 432 विद्यार्थी आहेत। जे विद्यार्थी इथे जिंकतील त्यांना प्रथम द्वितीय क्रमांकाचं मेडल देऊन इथे गौरवण्यात येणार आहे। आणि ही स्पर्धा म्हणजे आमचा वार्षिक क्रीडा स्पर्धा हा मुंबई महानगरपालिकेचा एक मोठा बालकोत्सव असतो। यामध्ये सगळ्या खेळांच्या स्पर्धा, लांब उडी, खडी लांब उडी, 25 मीटर धावणे, 50 मीटर धावणे, 100 मीटर धावणे, बटाटा शर्यत, रस्सी उडी, लंगडदौड अशासारख्या लहान मुलांच्या स्पर्धा असतात। ही स्पर्धा इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते आणि हा एक उत्सव म्हणून मुंबई महापालिकेचा साजरा केला जातो आणि संपूर्ण मुंबई महापालिकेमध्ये हा उत्सव या साजरा होत आहे। या स्पर्धेसाठी आमचे कनिष्ठ पर्यवेक्षक अंकुश बागलसर येथे उपस्थित आहेत आणि सर्व शारीरिक शिक्षक आणि सर्व शिक्षक विद्यार्थी येथे उपस्थित आहेत। तर सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद। या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शारीरिक शिक्षक जे आमच्या विभागाचे आहेत ते सर्व आम्हाला सहकार्य करतात। पुढे गेलेले आहेत। आजपर्यंत 1995 साली आम्ही सर्व शारीरिक शिक्षण 317 शारीरिक शिक्षक या महापालिकेत आलो आणि आमचं वैशिष्ट्य म्हणजे नरसिंग यादव जो खेळाडू आहे हा आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत आज कुस्तीमध्ये गेलेला आहे आणि त्यांनी पदक मिळवलेलं आहे आणि या महापालिकेचं आणि भारताचं नाव पुढे नेलेलं आहे। विद्यार्थ्यांच्या माझं नाव आहे चेतना मुळे आणि आज इथे टिळकनगर शाळा संकुलाच्या या मैदानावर बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग, उपशिक्षण विभाग, शारीरिक शिक्षण या शारीरिक शिक्षण विभागातर्फे अंतिम वार्षिक विभागीय क्रीडा स्पर्धा साजऱ्या होत आहेत आणि या विभागीय स्पर्धेमध्ये गट असतात, 4 गट असतात आणि या 4 गटांमध्ये हे प्रत्येक शाळेतील विद्यार्थी भाग घेतात। या विद्यार्थ्यांसाठी ही खूप मोठी संधी त्यांना लाभलेली आहे। कदाचित यातून पुढे जाऊन मोठे ते क्रीडापटू बनतील अशी आम्हाला आशा वाटते। आम्ही बघतो इथे सजवलेलं आहे, रांगेत आहेत मुलं काय? हो, नियोजन तर अतिशय उत्तम केलेलं आहे शारीरिक शिक्षण विभागातील शिक्षकांनी आणि प्रत्येक गटासाठी शिक्षक नेमलेले आहेत। प्रत्येक गटासाठी त्यांनी क्रीडा स्पर्धेसाठी त्यांनी ट्रॅक दिलेले आहेत। त्याचप्रमाणे
विद्यार्थ्यांना जर काही अचानक झालं तर त्यासाठी वैद्यकीय सुविधा पण उपलब्ध करून दिलेली आहे. कसा मुलांना ऑल द बेस्ट कसा सांगा? मुलांना खूप खूप आमच्या विभागातर्फे शुभेच्छा आणि अशी संधी त्यांना पुढेही वारंवार मिळवत आणि भावी खेळाडू तयार होत आमच्या महानगरपालिकेतून, कारण आम्हाला त्याचा जरूर अभिमान वाटेल.